सगळ्यात आधी तर मम्मी रडत होती, पण आता इच्छा जे पूर्ण असं आम्ही सगळं बघितलं. घरून निघताना एवढं टेन्शन होतं का माझी मुलगी मग कशी राहील तिथे हॉस्टेलमध्ये. आता इथे आल्यावर खूप समाधान वाटत आहे की खूप छान आहे, सेफ्टी आहे, खूपच सुंदर हॉस्टेल आहे. नमस्कार सगळ्यांना, कसे आहेत तुम्ही सगळे? आय होप यू आर डुईंग व्हेरी वेल. सो मी तनुश्री स्वागत करते तुमचं परत एकदा माझ्या या यूट्यूबच्या नवीन व्हिडिओमध्ये. गाईस, जसं की तुम्हाला दिसतच असेल, मी छान पद्धतीने अशी रेडी झालेली आहे. अच्छा. बिकॉज आज आहे माझा कॉलेजचा म्हणजे युनिव्हर्सिटीचा कॉलेजचा पहिला दिवस. खूप एक्साइटमेंट होते आणि तसंच एका साईडला थोडं नर्वसनेस सुद्धा वाटते. बिकॉज आज माझी आई आणि दादा हॉस्टेलमधून म्हणजे मला सोडून प्रॉपर वेमध्ये घरी जाणार आहेत. तरी वाईट वाटतं बिकॉज आता 2 दिवसापासून जेव्हापासून आम्ही इथे आलो हॉस्टेलमध्ये तेव्हा आई आणि दादा माझ्यासोबतच होते. आई माझ्यासोबत होती माझ्या रूममध्ये आणि दादा म्हणजे गेस्ट हाऊसमध्ये होता. बट आज त्यांची ट्रेन आहे, रात्रीचं रिझर्वेशन आहे, त्यामुळे ते जातील. आज मम्मी आणि दादा जसं तुम्हाला स्टार्टिंगमध्ये सांगितलं ट्रेन आहे, आम्ही निघून जाऊ. पण मला तिची आठवण तर खूप राहील. रडे नका. माहिती आहे, आम्ही काल ना असं झोपलो होतो तर अचानक असं आठवलं की आता उद्यापासून मम्मी नाही राहणार आहे इथे. आम्ही इथेच झोपलो होतो, आमचे बेड्स आहेत तिथे. आता आजची रात्र जी असणार आहे ती मला एक म्हणजे आजपासून 4 वर्ष मला एकटीला काढायची आहेत. आणि खूप सारे फ्रेंड सर्कल झाले त्याचे. पण मम्मी घरांपासून दूर, दादापासून दूर, घरच्यांपासून दूर राहून थोडंसं अपसेट वाटतंय. बट ठीक आहे, करिअरसाठी आणि माझ्या फ्युचरसाठी मला हा निर्णय घ्यावा लागत आहे, माझ्या फॅमिलीला हा निर्णय घ्यावा लागत आहे. सो ठीक आहे, तू रडू नको. पडू शकत तर नमस्कार. नाही बरोबर. सगळे सोबत खूप वाईट वाटलं खरं. काय नाही होतं, आम्ही आहोत सोबत. नाही, माहिती आहे सगळ्यांचे डोळ्याचे पाणावले. आणि बेसिकली माहिती आहे मम्मी 2 दिवसापासून इथे त्यांना तर सगळे स्टुडंट्स तसेच करते की काकू कुठे आहे, काकू कशी आहे, कुठे गेला, झालं का जेवण. तर मग ते माझ्यासाठी पण खूप आता प्राऊड फिलिंग वाटते की सगळेजण असे विचारतात. आता मम्मीला सगळेजण मिस करणार आहे तिथे, नाही का? मिस करणार आहे तुम्ही? क्राईंग मोमेंट बेबी. काही नाही ग तसं गोड तोंड करून जा शाळेमध्ये. तुम्ही पण रडत नको, जागवत तिकडे गेली डायरेक्ट गेली ती. सांगा तिला बोलव ग, आमची रूममेट. अजून कोण येत होती आपल्याला माहिती आहे, ती मम्मी सोबत ही पण रडायला सुरुवात केली. कोणीच नको रडा. गाईस, तुम्ही सगळे मम्मीला मिस करणार आहेत का? आता नेक्स्ट टाइम मम्मी येईल तर सगळे मम्मी सोबत भेटणार आहे. चला आता मी निघतो, ठीक आहे? म्हणजे व्यवस्थित बाय बाय. बाय. जर जितके पण पॅरेंट्स इथे थांबले आहेत त्या सगळ्यांचा आजचा शेवटचा दिवस असणार आहे. बिकॉज आज मंडे आहे आणि आजपासून कंटिन्युशनमध्ये कॉलेज सुरू होणार आहे. म्हणजे लेक्चर्स वगैरे होतील आणि बेसिकली आता तर आमचा इंडक्शन प्रोग्रामच सुरू आहे थोडे दिवसापासून. तर विल कंटिन्यू द लेक्चर्स. आणि थोडं एक्साइटमेंटसोबतच नर्वस होतं बिकॉज युनिव्हर्सिटीचा पहिला दिवस म्हणजे नवीन फ्रेंड्स, नवीन टीचर्स, नवीन A few moments later. नवीन प्रोफेसर्स, नवीन म्हणजे प्रत्येक गोष्ट माझ्यासाठी नवीन असणार आहे. तर चला आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया आणि आय होप की तुम्हाला या व्हिडिओमधून छोट्या छोट्या गोष्टी शिकायला मिळतील. आणि चला व्हिडिओला सुरुवात करूया. सो बेसिकली मी अशी काही रेडी झालेली आहे. आय वेअर सँडल, न्यू क्रॉक्स, न्यू जीन्स आणि ही मी. आज आम्ही सगळ्या जे कॉलेजमेट्स आहे, जे रूममेट्स आहे आणि जे हॉस्टेलमेट्स आहे बेसिकली. सो आम्ही युनिव्हर्सिटीच्या प्रत्येक स्टुडंटने असं ठरवलेलं की आज आम्ही नॉर्मल कपडे घालायचे, कॅज्युअल वेअर करायचं आणि होत असेल तर शॉर्ट कुर्ती घालायची. तर मी ऑब्व्हियसली शॉर्ट कुर्ती मला खूप आवडते, तर मी शॉर्ट कुर्ती घरूनच आणली होती. सो या दॅट्स माय फायनल लुक. हा मिरर न्यू आहे माझ्या रूममेटचा. सो आता इथे लावायचं बाकी आहे तो. इथे माझी मैत्रीण आली आहे. अच्छा. हे
कसं वाटतं तुला आज पहिला दिवस आहे आपलं कॉलेज? छान वाटतंय मला, बिलकुल सुंदर सुशील असं वाटत आहे मला. तू छान दिसते. हो का? मी खरंच, तू पण खूप छान दिसते यार. तर चला आता थोड्यात आम्ही बाहेर जाऊयात आणि कॅन्टीनमध्ये वगैरे थोडा नाश्ता वगैरे करू. तर तुम्हाला मी सगळं काही दाखवते. गाईस, आमचं हॉस्टेलपासनं आमचं जे कॉलेज आहे ते खूप जास्त दूर आहे. म्हणजे अर्धा तास लागतो आम्हाला पायदळ जायला. तर इथे आज पहिला दिवस असल्या कारणाने सगळ्या मुली काय करतात ना, आपले डबे पॅक करतात. बिकॉज तिकडे जाऊन पॉसिबल नाही ना परत जेवणासाठी येणं. सो आम्ही सगळे मेसमध्ये असे टिफिन पॅक करतो. आज आपला पहिला दिवस आहे. आणि गाईस, तुम्हाला माहिती आहे ही ज्या दिवशी माझी फर्स्ट टाईम ॲडमिशन झाली होती, नंबर लागला तर इथेही लागला होता. आणि आम्ही त्या दिवशीपासून म्हणजे फर्स्ट टाईम भेटलो होतो. आणि आता पण फक्त इतकेच प्रॉब्लेम आहे की बिचारी थोडी दूर राहते. माझं ॲस्विंग आहे आणि तिचं टिविंग आहे. आता आम्ही टिफिन घेतलं सोबत. आता आम्ही आमचं जे कॉलेज आहे ते हॉस्टेलपासून 20 ते 25 मिनिटाच्या दुरीवर आहे. म्हणजे इथून कमीत कमी 6-7-8 किलोमीटर तर नक्कीच असेल. इतकं चालत जाणं येणं. किती किलोमीटर असेल आपलं कॉलेज इथून? 1-2. अच्छा, मी 6-7 जास्त म्हटलं. 2 किलोमीटर आहे तिथून. माहिती आहे नेहा स्टुडंट्स कॉलेजसाठी म्हणजे कॉलेजमध्ये जाण्यासाठी प्रिपेअर नसतात. आपण डायरेक्टली युनिव्हर्सिटीमध्ये डायरेक्ट युनिव्हर्सिटीत चाललोय. 12th युनिव्हर्सिटी. थोडं छान फील होत आहे पण भीती नाही वाटत आहे. हो, कारण इथे पूर्ण सेफ वातावरण तुम्ही बघू शकता. इथे दुसरे हॉस्टेल्स आहेत आणि इतकी मोठी युनिव्हर्सिटी असल्या कारणाने एक रस्ता तिकडे एक रस्ता तिकडे. आता आम्हाला इथून खूप सरळ जायचं आहे आणि मग तिकडे आमचं कॉलेज आहे. Few moments later. तुझे पाय दुखत आहे का पाहुणे? नाही, पाय दुखत पण जीवार येते. आणि ही आहे आपली मेन ॲडमिनिस्ट्रेशन बिल्डिंग. गाईस, आता आम्ही कॅन्टीनमध्ये आलो आहे नाश्ता करण्यासाठी. लेट्स एक्सप्लोर द कॅन्टीन. गाईस, आम्ही एक प्लेट ढोकला आणि हे काय आहे, हां, ब्रेड पकोडा घेतले. आणि हे ढोकला आम्ही असं शेअरिंग करून खातो आहे. टेस्ट कशी आहे? Few moments later. काहीच इतकं अंतर गाठून आम्ही फायनली पोहोचलो आमच्या कॉलेजमध्ये. ही आमची युनिव्हर्सिटी, इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी. सगळे आम्ही असे दमून गेलो. पुढे गेलो नेहा. आम्ही असे दमून गेलो. अँड दिस इज हाव इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी. काहीच आम्ही आता सेमिनार हॉलमध्ये पोहोचलो आहे आणि आमचा सेमिनार तुला माहिती आहे का आपल्या कॉलेजमध्ये स्विमिंग पूल, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, बॅडमिंटन पण आहे. मला खूप जास्त इंटरेस्ट आहे. मी आता जाणार आहे बॅडमिंटन. मी पण. आणि इथे आम्हाला आता जितक्या पण वेळ इथे आम्हाला लेक्चर दिला खूप मस्त होतं. म्हणजे इंट्रोडक्शनसारखं त्यांनी सगळं काही सांगितलं की आमच्या पूर्ण कॅम्पसमध्ये काय काय गोष्टी अवेलेबल पण आहे. योगाचं पण डिपार्टमेंट आहे, तिकडे पण जाऊया. आता एक दिवस एक गोष्ट एक्सप्लोर करूयात आम्ही. खूप मोठा कॅम्पस आहे. आमचं सगळं आहे कॅम्पसमध्ये. गाईस, आम्हाला ना अशीच रील्स दिसते. काय लिहिलं नेहा? लास्ट डे ॲट होम इज सो डिफिकल्ट. आणि हे बघून नेहाच्या डोळ्यात थोडं पाणी आलेलं. म्हणजे लिटरली मी ती पूर्ण आमची IG फीडवर असंच काहीतरी दिसते. लास्ट डे सो डिफिकल्ट किंवा कॉलेजची लाईफ कशी असते, हॉस्टेलची लाईफ पण बघू. दाखव इकडे. दोस्त ने कॉलेज की क्लास शुरू हो गई, पूछ लिया. गाईस, आमचं लेक्चर संपलेलं आहे इंडक्शन प्रोग्रामचा आणि खूप छान वाटलं. आम्ही इतक्या वेळपासून थंडी हवा घेतो. गाईस, आता आम्ही आमच्या कॅन्टीनमध्ये जातो आहे थोडं जेवण करायला. आम्हाला खूप जास्त जोराची भूक लागली आहे. सेमिनार हॉलमध्ये आम्ही तसंच करत होतो, भूक लागली आहे. पण आता आम्हाला जागाच नाही मिळते की आम्ही कुठे बसून जेवायचं. आणि कॅन्टीनमध्ये पूर्ण बॉईज बसले असतो, आम्ही नाही जाऊ शकत तिथे. गाईस, आम्ही ही प्लेस आता डिसाईड केली आहे जेवण करण्यासाठी. मस्त आहे नेहा, इथेच बसायचं. नेहा खाली बस. हां, त्या बसल्या. इकडे ऑडिटोरियम वगैरे आहे, समथिंग काहीतरी लेक्चर हॉल किंवा क्लासेस. आणि आम्ही या एंट्री गेटवरनं बाहेर निघालो आणि जस्ट एंट्री गेटच्या समोरच हे एक थोडंसं प्लेस आहे जिथे आम्ही बसून
एक्सप्लोअर करू शकतो. ते खूप छान वाटते आम्हाला असं फर्स्ट दिवस आणि फर्स्ट टाइम आम्ही असं बसून जेवतोय. कसं वाटतंय? पहिल्या कद्दूची भाजी आहे, ही रस्याची भाजी आहे, चणे आहे याच्यात काहीतरी, मसूर आहे. अच्छा मसूर डाळ आहे, हिला सगळं माहिती आहे. आणि हे वरण भात आणि ही पोळी आणि ही स्नॅपचॅटमध्ये लागलेली आहे, बरोबर ना? पैसे का? हॅलो ताई, ही आमची सिनियर आहे सेकंड इयरची. इंट्रोड्यूस कर तुला स्वतःला. पुढचं मला माहित नाही. काही साधं आमचं जेवण वगैरे सगळं झालेलं आहे आणि आम्ही असे सगळेजण असे बसलोत लाईनशीर. काय लाईनशीर बसलोत आम्ही सगळे. इथचा जो वेदर आहे इतकं सुंदर झालेलं आहे की म्हणजे काय सांगू, शब्दच नाही. सो दॅट्स ऑल फॉर द डे गाईज. आम्ही खूप एन्जॉय केली. आमचा फर्स्ट दिवस होता, म्हणजे स्पेशली माझा होता. 1 तारखेपासूनच कॉलेज सुरू झालेलं, पण इंडक्शन प्रोग्राम सुरू असल्याने आम्ही आजपासून अटेंड केलं. म्हणजे मी 2 दिवसापूर्वीच आली ना इथे हॉस्टेलमध्ये वगैरे. सो आजपासून कॉलेजला कंटिन्यू करेल मी. होप तुम्हाला माझ्या आयुष्यातल्या या युनिव्हर्सिटीच्या जर्नीमधला पहिला दिवस, कॉलेजचा पहिला दिवस मला आवडला असेल. तर दॅट्स ऑल फॉर द डे गाईज. कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. भेटूया लवकरच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.